दर्शन घेतल्यावर मागे वळून पाहता तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात आणि यामुळे तुमची भक्तीचं फळ तुम्हाला होऊ शकत नाही. आणि जर यामागचा आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण तुम्ही ऐकला तर पुन्हा ही चूक तुम्ही कधीच करणार नाही. जेव्हा आपण स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर उभे राहतो तेव्हा त्यांच्याकडून निघणारी सात्विक आणि दैवी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. दर्शन घेतल्यावरती ऊर्जा आपल्या मनात आणि शरीरामध्ये स्थिरावत असते. पण सावध राहा, ज्या क्षणी तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडताना मागे वळून पाहता त्या क्षणी तुमचा एकाग्रतेचा भंग होतो. शास्त्र सांगतं की मागे वळल्याने ऊर्जा तो अखंड प्रवाह खंडित होतो. स्वामींचा जो आशीर्वाद तुम्हाला पूर्ण स्वरूपात मिळणार असतो तेव्हा तिथेच अर्धवट राहतो. स्वामी नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा तू माझ्यावर सोडून दे आणि पुढे चालत राहा. आध्यात्मिक भाषेत मागे वळून पाहणे म्हणजे तो मोह किंवा शंका. तुम्ही तुमचं दुःख किंवा चिंता स्वामी चरणी अर्पण केला आहात, मग पुन्हा मागे वळून पाहणं म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वामीवरती विश्वास अजूनही कच्चा आहे. तुम्ही अजूनही त्या संसाराला किंवा जुन्या दुःखाला चिटकून राहात. जर तुम्ही सर्व काही स्वामीवर सोडलं आहात तर आता आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. दर्शनानंतर स्वामींचं ते तेजस्वी रूप आपल्या अंतर्मनात साठवायचं असतं. डोळे मिटल्यावर ते रूप आपल्या दिसायला हवं. पण जेव्हा आपण मागे वळून पुन्हा मूर्तीकडे पाहतो तेव्हा ती आंतरिक शांतता कमी होते. स्वामींची कृपा तुमच्यासोबत घरापर्यंत यायची हवी असेल तर ती एक मनामध्ये जपून ठेवावी लागते. मागे वळून ती तिथे सोडून द्यायची नसते. म्हणून बघताना पुढच्या वेळी जेव्हा आपण स्वामी दर्शन घ्यायला जाल तेव्हा दर्शन घेतल्यानंतर काही वेळ शांत बसा. बाहेर पडताना मागे वळून न पाहता पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. मनात एकच भाव ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. जर तुम्ही सुद्धा आजपासून ही चूक टाळणार असाल किंवा स्वामीवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, किंवा तुम्हाला अशी व्हिडिओ बघायचे असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनलही जॉईन होऊ शकता. आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केली असणार आहे. त्या ठिकाणी जाऊन आमच्याशी जॉईन होऊ शकता. श्री स्वामी समर्थ.